पंचायत समिती आणि त्यासोबतच जिल्हा परिषद दोन्हीकडे काँग्रेसचा विजय झालेला आहे। त्यामुळे विलासरावांच्या पुत्रांनी असं आपण म्हणू शकतो, तू म्हणालीस तसं की देशमुखांनी स्वतःची प्रतिष्ठा जी आहे ती राखण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि दुसरीकडे काँग्रेसमध्ये आता ऋषिकेश लाड विजयी झालेले आहेत सांगली पलूसमधनं। त्यामुळे असं म्हणू शकतो की पतंगराव कदमांचे जे पुत्र आहेत तर त्यांच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे। काँग्रेस कुठे कुठे गड राखते हे बघणं फार महत्त्वाचं असणार आहे, विशेषतः विधानसभेमध्ये आणि काही प्रमाणामध्ये महापालिकेमध्ये सुद्धा लो परफॉर्मन्स नंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था जी काँग्रेसची कायमच स्वतःची बलस्थानं मानण्यात आली होती। म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर पंचायत समिती असू द्या, ग्रामपंचायती असू द्या किंवा झेडपी असू द्या, इथे कायम काँग्रेस राष्ट्रवादीचा झेंडा जो आहे तो वरती असलेला दिसून आला। इतक्या मुळापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी राजकीय दृष्ट्या तिथपर्यंत रुजलेलं होतं। मात्र मागच्या काही वर्षापासून ज्या पद्धतीने भाजपने कमबॅक केलेला आहे किंवा ज्या पद्धतीने भाजपने स्वतःचा अप्रोच ठेवलेला आहे, तर काँग्रेसची ही जी मूळस्थानं आहेत किंवा राष्ट्रवादीचं हे जे बलस्थान आहे तर ते हादरवण्याचा प्रयत्न आहे। आणि लक्षात घ्या, हे जे सगळे आमदार खासदार किंवा हे जे सगळे वरची पदं जी आपल्याला दिसतात त्यांची सगळ्यांची सुरुवात ही स्थानिकपासून झालेली असते। त्यामुळे महापालिका असू द्या, नगर परिषदा किंवा जिल्हा परिषदा किंवा पंचायत समित्या अतिशय महत्त्वाच्या असतात एखाद्या पक्षाला तिथे मुळापासून आतमध्ये पसरण्यासाठी किंवा तिथे स्वतःला मजबूत होण्यासाठी। आणि अशा वेळी भाजपचा प्रयत्न होता, शिंदेच्या शिवसेनेचा प्रयत्न होता की कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडनं त्यांची जी ताकद आहे ती हिरावून आपला पक्ष कुठेतरी वाढवण्याचा। तो कितपत यशस्वी होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे।